अभिमन्यूसारखं जनतेला भाजप चक्रव्यूहात अडकवतंय। मोदी शहा भागवत डोवाल अदानी अंबानी चक्रव्यूह चालवतात, राहुल गांधींची सडकून टीका। देशाच्या संपत्तीवर दोघांची एकाधिकारशाही, अदानी अंबानींचं नाव घेण्यास अध्यक्षांकडून राहुल गांधींना मनाई। टाउन प्लॅनिंग नसल्यानं पुणे बुडालं, पुणे महापुरावरून राज ठाकरेंचा प्रशासनावर हल्लाबोल। एकट्या पुण्यात 5-5 शहरं झाले असल्याचा राज ठाकरेंचा टोला। समित कदमचे फडणवीसांसोबतचे जवळचे संबंध, अनिल देशमुखांचा समित कदमांवर आरोप, तर अनिल देशमुखांचं डोकं फिरल्याचा समित कदमांचा पलटवार। शरद पवारांच्या तोंडी दंगल घडतील अशी भाषा अयोग्य, शरद पवारांच्या दंगली संदर्भातल्या विधानाला बावनकुळेंचं प्रत्युत्तर। नुसत्या घोषणा करण्यापेक्षा जरांगेंनी कृती करावी, आमदार पंकजा मुंडे यांचं मनोज जरांगे पाटलांना थेट आव्हान। 288 जागा लढवण्याच्या घोषणेवरून पंकजांचा जरांगे पाटलांना टोला। तिसऱ्या आघाडीबाबत 29 ऑगस्टला महत्त्वाचा निर्णय घेऊ, मनोज जरांगे पाटलांचं तिसऱ्या आघाडी संदर्भात सूचक आणि मोठं वक्तव्य। दिंडोरीची जागा राष्ट्रवादीकडेच राहील, नरहरी झिरवळच दिंडोरीतून उमेदवार असतील, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंची घोषणा। विधानसभेला रासपला 50 जागा मिळाव्यात, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची मागणी। सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं घेतली उद्धव ठाकरेंची भेट, मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मराठा समाजाची विनंती। शरद पवारांनी आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, भाजप समर्थक ओबीसी नेत्यांची मागणी। शरद पवार राज्यात असंतोष पसरवण्याचं काम करतात, जरांगेंना आता तरी कळेलच, प्रसाद लाड यांची शरद पवार यांच्यावर टीका। मंत्री उदय सामंतांनी घेतली आंदोलक रुग्णसेविकांची भेट, आझाद मैदानातील आंदोलनाच्या स्थळी जाऊन केली चर्चा। फरार मेहुल चोक्सी, नीरव मोदीला हायकोर्टाचा दणका, याचिकेवर सुनावणी करण्यास हायकोर्टाचा नकार। मुंबईत म्हाडाकडून लवकरच 2000 घरांसाठी लॉटरी निघणार, गोरेगाव पवई विक्रोळीतील घरांचा यामध्ये समावेश। क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वजीर एक्सपर हॅकर्सचा हल्ला, तर 2000 कोटींची क्रिप्टोकरन्सी हॅकर्सनं उडवली, हॅकिंगमध्ये नॉर्थ कोरियन हॅकर्सचा सहभाग असल्याचा संशय। नाशिकच्या मनमाडमध्ये 5 दिवसांनी कांदा लिलाव सुरू, व्यापारी हमाल मापारींच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। लासलगाव बाजार समितीमध्ये लेव्हीचा मुद्दा तापला, माथाडी कामगार आणि मापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा, तर मजुरीची रक्कम मिळत नसल्यानं कामगार आक्रमक। हतनूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणाचे 10 दरवाजे उघडले, तर हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचं कर्करोगानं निधन, वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।